आणि यानंतर बघूयात काही महत्त्वाच्या बातम्या। पुण्यातील आयुष कुमकर हत्या प्रकरणातील फरार आरोपींना आता गुजरातमधून अटक। शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकरला अटक। कथित मतचोरीच्या काँग्रेसच्या आरोपांना नक्षलवाद्यांचा पाठिंबा। माओवादी पक्षाच्या वतीने स्थापना दिनानिमित्त 21 पानांचं पत्रक जाहीर। सरकारने चुकीच्या मार्गाने लोकसभेमध्ये विजय मिळवल्याचा आरोप। सुरक्षा यंत्रणांच्या मोहिमेमुळे चळवळीचे वर्षभरात मोठे नुकसान झाले, नक्षलवाद्यांनी पत्रात केलं मान्य। राज्यातील ॲलोपॅथी डॉक्टर गुरुवारी संपावर जाणार। होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीवरून नवीन वाद। राज्य परीक्षा परिषदेकडून टीईटी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर। 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज आणि प्रवेश शुल्क भरता येणार। 23 नोव्हेंबर रोजी टीईटीची परीक्षा घेतली जाणार। पुस्तकांच्या कागदावरील जीएसटी 12 वरून 18% करण्याचा निर्णय। पुस्तकांच्या कागदावरील जीएसटी कमी करा, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी। दिवाळीच्या सुट्टीमध्ये एसटीच्या जादा फेऱ्या सोडणार। एसटी महामंडळाचा हा निर्णय। 6 प्रदेशांमधून 902 जादा गाड्या सोडल्या जाणार, तर 2000 चालक वाहक सेवेत। दिवाळी सुट्टीमध्ये एसटीची चाकं 2,83,882 किलोमीटर अधिक फिरणार। म्हाडा कोकण मंडळाच्या 5,285 घरांसाठी 1.5 लाखांहून जास्त अर्ज। मुंबईपेक्षा कोकण मंडळाच्या घरांसाठी यंदा रेकॉर्ड ब्रेक अर्ज। 1,84,994 अर्ज सादर। नेरूळ, सानपाडा, घळसोलीमधील घरांचा लॉटरीमध्ये समावेश, त्यामुळे अर्जदारांची संख्या वाढली अशी चर्चा। ई पीक पाहणी नोंदणी 20 सप्टेंबरपर्यंत करता येणार। नोंदणीसाठी 6 दिवसांची मुदतवाढ, तर आतापर्यंत सरासरी 40% नोंदणी। धाराशिवमध्ये तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ। देवीच्या मंचकी निद्रेसाठी गाद्यांचा कापूस पिंजला जाणार। मंचकी निद्रा संपवून देवी 22 सप्टेंबर रोजी सिंहासनावर विराजमान होणार।